पीएम किसान निधी शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी खुशखबर. खात्यामध्ये येणार आता थेट 4,000 रुपये. महत्वाची अपडेट समोर आली आहे मित्रांनो. बऱ्याच दिवसापासून शेतकरी पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेच्या 22व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. पण आता काही शेतकऱ्यांना चांगलीच खुशखबर मिळालेली आहे मित्रांनो. आता या ठिकाणी बऱ्याच दिवसापासून देशभरातील लाखो शेतकरी एकाच प्रश्नाने अस्वस्थ होते, तो म्हणजे पीएम किसानचा पुढचा हप्ता कधी येणार. शेतकरी रोज बँकेमध्ये चौकशी करत होते, मोबाईलवर मेसेज चेक करत होते, कॉमन सर्व्हिस सेंटरवर जाऊन स्टेटस पाहत होते. कारण शेतीच्या कामासाठी पैसा हवा आहे, खत बियाणे घ्यायचे आहेत, घर खर्च चालवायचा आहे. अशा परिस्थितीमध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही योजना शेतकऱ्यांसाठी आधार बनली आहे. शेतकरी मित्रांनो, ही योजना सुरू झाल्यापासून पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये दिले जातात. हे फक्त 3 हप्त्यामध्ये प्रत्येकी 2,000 रुपये दिले जातात. थेट बँक खात्यामध्ये जमा केले जातात. आतापर्यंत या योजनेचे अनेक हप्ते शेतकऱ्यांना मिळालेले आहेत आणि आता सर्वांना प्रतीक्षेत आहे, तो म्हणजे 22व्या हप्त्याची प्रतीक्षा सर्वांना लागली आहे. तर मित्रांनो, गेल्या काही दिवसापासून सोशल मीडियावर, व्हॉट्सअपवर आणि युट्यूबवर एकच चर्चा सुरू आहे. यावेळेस काही शेतकऱ्यांना खात्यामध्ये थेट 4,000 रुपये येणार आहेत का? आणि हो, ही चर्चा पूर्णपणे खोटी नाही, कारण प्रत्यक्षात काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांची रक्कम एकत्र जमा झाल्याची माहिती समोर आली आहे. पण इथे सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की हे 4,000 रुपये नेमके कोणाला मिळणार आहेत आणि का मिळणार आहेत. तर शेतकरी मित्रांनो, आपण इथं सर्वप्रथम एक गोष्ट स्पष्टपणे समजून घेणं गरजेचं आहे. पीएम किसान योजनेअंतर्गत सरकार कोणालाही एक्स्ट्रा किंवा बोनस म्हणून पैसे देत नाहीत मित्रांनो. म्हणजे 4,000 रुपये म्हणजे नवीन काही योजना नाही. ही रक्कम मागील अडकलेला हप्ता प्लस सध्याचा हप्ता अशी एकत्र जमा केली जाणार आहे व अनेक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा सुद्धा झालेली आहे मित्रांनो. तसेच या ठिकाणी खूप शेतकऱ्यांचा मागील हप्ता विविध कारणांमुळे अडकला होता. काहींचे ई-केवायसी पूर्ण नव्हती, काहींचे बँक खाते आधार लिंक नव्हता, काहींच्या खात्यात नाव जुळत नव्हतं, तर काही शेतकऱ्यांचे जमीन कागद अपडेट नव्हते. अशा शेतकऱ्यांना हप्ता थांबवण्यात आला होता व आता एकत्रित जमा करण्यात येणार आहे आणि सुद्धा झालेला सुद्धा आहे काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये. पण मित्रांनो, आता अनेक शेतकऱ्यांनी आपली ई-केवायसी पूर्ण केली आहे, आधार बँक लिंकिंग केलं आहे, कागदपत्रांमधील चुका दुरुस्ती केल्या आहेत. त्यामुळे जे शेतकरी आता पूर्णपणे पात्र ठरले आहेत, अशा शेतकऱ्यांना थांबलेला हप्ता, जुना हप्ता आणि नवीन हप्ता दोन्ही एकत्रित म्हणजे 4,000 रुपये मिळणार आहेत. म्हणूनच शेतकरी मित्रांनो, इथे एक लक्षात ठेवा, सगळ्या शेतकऱ्यांना 4,000 रुपये मिळणार नाहीत. ज्यांचा एक हप्ता अधिक अडकला होता त्यांनाच ही रक्कम मिळणार आहे. आता अनेक शेतकरी विचारत आहेत की माझ्या खात्यामध्ये पैसे येणार का नाही. याचं उत्तर जाणून घेण्यासाठी काही गोष्टी तपासणे अत्यंत गरजेचे आहेत मित्रांनो. चला, त्या कोणत्या गोष्टी आहेत समजून घेऊया. आता या ठिकाणी मित्रांनो, सर्वात पहिलं म्हणजे तुमची ई-केवायसी पूर्ण आहे का. जर ई-केवायसी पूर्ण नसेल तर 1 रुपयाही खात्यामध्ये जमा होणार नाही. सरकारने स्पष्ट आदेश दिला आहे की ई-केवायसी शिवाय पीएम किसानचा हप्ता मिळणार नाही. दुसरं कारण म्हणजे तुमचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे का. अनेक वेळा पैसे ट्रान्सफर होतात पण आधार लिंक नसल्यामुळे परत जातात. त्यामुळे बँकेत जाऊन आधार बँक लिंक आहे का नक्की चेक करा मित्रांनो. या ठिकाणी तिसरं म्हणजे बँक खात्यातील नाव आणि पीएम किसान नोंदणीतील नाव एकसारखं असायला हवं मित्रांनो. जर नावामध्ये थोडाही फरक असेल तर हप्ता अडकतो. उदाहरणार्थ रामचंद्र आणि रामचंद्र विठ्ठल असा फरक असेल तर समस्या होऊ शकते. त्यामुळे तुमचं नाव एकसारखं आहे का ते आधी चेक करून घ्या. आता या ठिकाणी चौथा मुद्दा म्हणजे जमीन कागदपत्र अपडेट आहेत का. पीएम किसान योजना ही जमीनधारक शेतकऱ्यांसाठी आहे. त्यामुळे जमिनीचे रेकॉर्ड अपडेट नसतील तर हप्ता रोखला जाऊ शकतो मित्रांनो. आता 22व्या हप्त्याबद्दल बोलायचं तर सरकारकडून तयारी अंतिम टप्प्यात असल्याची आहे. अनेक राज्यामध्ये लाभार्थी यादी तपासली जात आहेत. पात्र शेतकऱ्यांना खात्यामध्ये टप्प्याटप्प्याने पैसे देण्यास सुरुवात सुद्धा झाली आहे. यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, सगळ्यांच्या खात्यामध्ये एका दिवशी पैसे येत नाहीत. आधी पहिलेल्या दिवशी काही शेतकरी, दुसऱ्या दिवशी काही आणि तिसऱ्या दिवशी उरलेले शेतकरी, अशा पद्धतीने पैसे जमा होतात. त्यामुळे आज पैसे आले नसतील म्हणून घाबरून जाण्याची गरज नाही. खूप शेतकरी लगेच म्हणतात माझ्या खात्यात पैसे आले नाहीत म्हणजे माझं नाव काढून टाकलं आहे काय. असं लगेच निष्कर्ष काढू नका मित्रांनो. आधी स्टेटस तपासावा, कागदपत्र तपासावा आणि गरज असल्यास CSC सेंटरवर जाऊन सुद्धा चौकशी करा. आता एक म्हणजे सोशल मीडियावर अनेक अफवा पसरवल्या जात आहेत. सगळ्यांना
4,000 रुपये मिळणार, असाच आजचा हा पैसे मिळणार ही शेवटची संधी आहे, अशा बातम्यांवर लगेच विश्वास ठेवू नका मित्रांनो. फक्त अधिकृत अपडेट्स आणि खात्यात आलेला मेसेज यावरच विश्वास ठेवा. जर तुम्ही पात्र असाल, कागदपत्रे पूर्ण असतील, KYC झालेली असेल तर तुमचा हप्ता नक्की मिळणार मित्रांनो. थोडा संयम ठेवा आणि योग्य वेळेवर योग्य माहिती लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि आपल्या अशाच शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची आणि खरी माहिती, कामाची माहिती वेळेवर मिळवण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर शेतकरी बांधवांपर्यंत नक्की पोहोचवा मित्रांनो. कारण माहिती मिळाल्यावरच फायदा होतो आणि चुकींच्या अफवांमुळे नुकसान होऊ शकतं. त्यामुळे आपल्या या व्हिडिओला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. पुन्हा भेटूया आपल्या नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह आपल्या याच चॅनलवरती, AN मराठी चॅनल.